नमस्कार श्रोतेहो, सादर करतोय कथाकथन. कथेचे नाव दादू. एका सामान्य कुटुंबातील एखादा सामान्य कुटुंबकर्ता आपल्या कुटुंबासाठी कशा पद्धतीने झटतो आणि त्याचं कुटुंब त्याला प्रतिसाद कसं देतं याच आशयाची कथा. दादू केरळहून गावाकडे आला की सगळं गाव गोळा व्हायचं. कधी आला, आता किती दिवस मुक्काम, परत कधी जाणार, घरी या आमच्या, गेल्यावेळी येतो म्हणाला होता पण आला नाही, यावेळी चुकू नको हा, लोकांचा आग्रह नेहमीच असायचा. दादू सोन्या चांदीच्या दुकानाला होता. वर्ष 6 महिन्यातून तो कधीतरी गावी यायचा, पण आला की नडल्या आलेल्यांना त्यांच्या मदतीला धावायचा, त्यांना मदत करायचा. प्राथमिक शाळेला सर्वात जास्त देणगी तर दादूनेच दिली. मुले शिकली पाहिजेत, आम्हाला शिकायला हौस होती पण परिस्थिती नव्हती. नाइलाजानं पर मुलकात जावं लागलं, हजारो कोस दूर. म्हणूनच गावात शिक्षण वाढलं पाहिजे असं नेहमी दादूला वाटायचं. 4 वर्षापूर्वी गावात झाडे लावायचा कार्यक्रम झाला. त्यात एकट्या दादूनेच 3000 झाडांची जबाबदारी घेतली. लागण केली. लागण केल्यापासून मोठी होईपर्यंत सर्व खर्च दादूनेच केला. 2 वर्षापूर्वी शाळेत 15 ऑगस्टला साजरा केला गेला, त्यावेळी दादू उपस्थित होता. 1ली ते 5वीच्या प्रत्येक 10 गरीब मुलांना दादूने दत्तक घेतले. शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली. सगळे शिक्षक अवाक झाले. गावचे सरपंच, पोलीस पाटील दादूला गावात मान देत, पण दादू कधी राजकारणाच्या भानगडीत पडला नाही. तो राजकारणाच्या नादी कधीच लागला नाही. दादूच्या उदारपणाची ख्याती आजूबाजूच्या गावात देखील झाली होती. दादू केरळला गेला त्याला आता 10 वर्षे झाली होती. मालकाच्या मुलांना शाळेत सोडणे, बाजारात जाणे, किराणा आणणे अशी कामे सुरुवातीला दादू करायचा. नंतर सोने पकवण्याचं काम करत मदत करू लागला. पण 2-3 वर्षे झाली असतील. मालक शंका घेऊ लागला. मग दादूने दुकानदारी सोडली. दादू गावाकडे आला. वडिलांबरोबर रोजगार करू लागला. खुडा करू लागला. पेंड्या बांधायला जाणे, उसाचे पाचट काढायला जाणे. वर्षभरात दादू काळा कुट्ट झाला. एक दिवशी धाडस करून घरी न सांगताच तो पुन्हा केरळला निघून गेला. एका जुन्या गिऱ्हाईकाची गाठ घेतली. विनवणी करून काम मागितलं. त्याने तिथेच काम दिलं आणि दादूने पुन्हा काम सुरू केलं. 2-3 वर्षे झाली अशीच निघून गेली. मग दादूने स्वतःहूनच दुकान टाकले. कष्टातून जिंदगी उभी केली. एके दिवशी दिवाळीसाठी दादू गावी आला होता. खूप दिवसातून घरी तशीच परिस्थिती होती. विधवा बहीण, एक भाऊ तोही तुरुंगात, एक भाऊ डोक्याने मंद, आजारी आई, रोजगार करणारे वडील. दादूने सर्वांना कपडे आणले होते. आईला गळ्यातला डाग, विधवा बहिणीला 2 साड्या, पैंजण, भाऊजाईंना 2 बांगड्या. सगळी खुश झाली होती. दिवाळी संपली. दादू केरळला जाण्यासाठी निघाला. तोपर्यंत शेजारचा नामदेव आला आणि म्हणाला, पैशाची गरज आहे, जमीन देणार आहे, पण तुझ्याशिवाय दुसरं कोणाला देणार नाही. दादूने विधवा बहिणीच्या नावावर जमीन घ्यायची ठरवले. रात्री वडिलांबरोबर बोलणं झालं. आईला पण कानावर घातलं. बहिणीला कोणीही नाही, एकच मुलगा रामा. त्यांना आधार म्हणून जमीन त्यांच्या नावावर करायची असं दादूने ठरवलं होतं. पण वडील म्हणत होते, अगोदर घरचं बघ, घरची फक्त 1 एकर जमीन आहे, हवी तर त्यांना नंतर घेऊन दे. दादू म्हणाला, घरी कधीही घेता येईल, आज रोजी तिला गरज आहे, तिला कुठलाही आधार नाही. वडील गप्प बसले. खरेदी झाली. विधवा अक्का आनंदी झाली. दादू निघून केरळला गेला. नंतर असाच पैंडा
पडत गेला. दरवर्षी दादू गावी यायचा. कधी भाऊजीच्या नावे, कधी वडिलांच्या नावे खरेदी करायचा. बघता बघता दादूच्या घरी आता 25 एकर मिळकत झाली होती. आता घर तेवढं मोठं बांधायचं आणि निवांत झालं असं दादूला वाटत होतं. दादूने लवकरच घर बांधायला काढले. पहिल्यांदा खरेदी घेतलेल्या म्हणजेच अक्काच्या नावावरच्या मिळकतीत पाया काढला. दादूने चेष्टेने अक्काला म्हणाला, "बघ नाही तर अक्का, आम्हाला नव्या घरातून हाकलून लावशील बरं का." अक्का हसली. दादूला म्हणाली, "असली चेष्टा मला खपणार नाही बरं का. तुझ्यामुळेच 4 घास खातोय आम्ही." अक्काचे डोळे पाणावले. दादूला मुलगा नव्हताच. एकच मुलगी होती. तिचं नाव रिंकू. ती शिकत होती. गेल्या 5-10 वर्षात फक्त 1 एकर जमीन स्वतःच्या नावावर दादूनं करून घेतली होती. त्यापेक्षा काहीही केलं नाही. दादूच्या वडिलांना मटण खूप आवडायचं. दादू गावी आला की रोज मटण असायचंच. दादू बाहेर पडला की वडील हाक मारत, "दादू कुठे निघाला?" दादू म्हणायचा, "तुमची सोय करायला." वडील हसायचे. दादू म्हणजे गावचा लाडका, वडिलांच्या गळातला ताईत. दादूने घरी कधीच दुजाभाव केला नाही. अगदी तुरुंगातील भाऊ महादूलाही डबे पोचवत असायचा. दरवेळी जाताना दादू तुरुंगात जाऊन महादूला खर्चासाठी 4-5 हजार रुपये देत असत. पण अलीकडे दादू थकल्यासारखा झाला होता. तो ॲसिडचे काम करून आजारी पडलेला. 2 वेळा कॅविळ झाली होती. त्यातून कसा तरी बचावला होता. गावकरी मित्र सांगायचे, "दादू आता तू गावी ये, बस झाले. एक तर मुलगी आहे तुला, कशाला पळतोस इतकं?" पण दादू म्हणायचा, "अरे असं म्हणू नका. 6-7 माणसांचं कुटुंब आहे माझं, की कोण जबाबदारी घेईल? घर पूर्ण झालं की परत यायचा विचार करून गावी तर येणार की. शेवटी आपली पांढरी आहे, आपलीच माती आहे," असं दादू म्हणायचा. दादू केरळात राबायचा. गावी घराचं काम संपत आलेलं. फक्त रंग द्यायचा तेवढा बाकी होता. पण तेवढ्यात लॉकडाऊन सुरू झालं. रंगाचे काम थांबवलं. दादू आपल्या कुटुंबासहित केरळात अडकला होता. केरळात तो लॉकडाऊनमध्ये अडकला होता. दरम्यान महादू तुरुंगातून पॅरोलवर सुटला होता. तो घरी आला होता. दादूला ही बातमी कळली. दादूला खूपच आनंद झाला. आपला भाऊ घरी आला म्हणून दादूला खूप आनंद झाला होता. लॉकडाऊन चालू होऊन 1.5-2 महिने झाले होते आणि वीज चमकावी तशी एके दिवशी गावी बातमी धडकली. दादूचा देहांत झाला. दादू मरण पावला. गाव सुन्न झालं. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दुकाने पटापट बंद झाली. अफवांचा महापूर आला. कोण म्हणायचं दादू कोरोनानं गेला, कोण म्हणायचं कावीळ वाढली होती, कोण म्हणायचं दुसराच आजार होता. गावकऱ्यांना काहीच समजत नव्हतं. दादूच्या जवळचे मित्र घरी गेले. वडिलांना दादूबाबत विचारलं, पण त्यांना काहीच माहीत नव्हतं. बहिणीच्या मुलालाही विचारलं, त्यालाही काहीच माहीत नव्हतं. मग गावकऱ्यांनी फोन केला. मुलीबरोबर रिंकूबरोबर बोलले तर कावीळ जास्त झाली. लॉकडाऊनमुळे औषध उपचार मिळाले नाहीत, त्यातच ती गेले असे समजले. तोपर्यंत सरपंच आले. सरपंचाने रिंकूला फोन लावला. "मी सरपंच बोलतोय. काय झाले नेमकं?" रिंकू रडू लागली. कसे बसे सर्व सांगितले. सरपंचाने सर्व ऐकले. झटाफट फोन केले. लगेच पास मिळवून दिले. प्रेत गावाकडे आणण्याची व्यवस्था केली गेली. केरळातून दादूचे प्रेत घेऊन ॲम्ब्युलन्स आली. सोबत दादूची मुलगी आणि पत्नी होती.
तोपर्यंत दादूच्या घरात मोठी अफवा पसरली होती. दादू कोरोनानेच मेलाय, त्याला कावीळ नव्हतीच. दुपारी 4 वाजता ॲम्ब्युलन्स आली आणि एकच गजबज झाली. माणसे शोकाकुल. दादूचे दोस्त तर हमसून हमसून रडू लागले. दादूचे घर शेतात होते. गावकऱ्यांनी दादूचे प्रेत शेतात दहन करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात दादूचा बाप पुढे आला आणि म्हणू लागला, माणूस परत येणार नाही, पण त्यामुळे घरातला कोणी कमी व्हायला नको. दादूच्या प्रेताला माझ्या शेतात अग्नी देऊ नका, मी देऊ देणार नाही. माणसं चकित झाली. सरपंच आश्चर्यचकित झाले. ते पुढे म्हणाले, त्यांनी दादूच्या बापाला समजावून सांगितलं, दादूला कोरोना झालेला नव्हता, त्याला कावीळ झाली होती. त्यामुळे पण काही कारण नव्हतं. तरी सुद्धा वडील ऐकायला तयारच नव्हते. बाप ऐकायला तयार नव्हता. विधवा बहीण तर बोलायलाही तयार नव्हती. दादूची आई खाली मान घालून रडत बसलेली होती. दादूच्या बायकोचे डोळे सुजले होते. हे सर्व पाहून तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. सरपंचांनी 4 माणसांना बोलावले. प्रेत गावातल्या स्मशानभूमीत न्यायचे ठरवले. तसेच ते ॲम्ब्युलन्स फिरवली. थेट गावच्या स्मशान गाठलं. गावकऱ्यांनीच दादूचे दहन केले. मातीचा कार्यक्रम कसा तरी झाला असेल. दादूच्या बायकोला आणि मुलीला विधवा बहिणीने सांगितले, तुम्हाला तुमची सोय बघावी लागेल. तुम्ही आता कुठे राहणार, कारण तुमचं इथं काहीच नाही. रिंकूची धरती दुबंगली. दादूची बायको तर गलित गात्र झाली. काय करावे सुचेना. मग रिंकू सरपंचाकडे गेली. त्यांना सर्व कहाणी सांगितली. सरपंच म्हणाले, 4 माणसं बोलावू आणि बैठक घेऊ. 2 दिवसांनी बैठक बसली. सरपंच दादूच्या वडिलांना म्हणाले, पुढे काय करायचे काका? वडील म्हणाले, आता काय करायचे? दादूनं तर त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. सगळे पैसे गावावर उधळले. बायका पोरांची काळजी केलीच नाही. आता त्यांच्या नशिबाला कोण तर काय करणार? सरपंच म्हणाले, ही सगळी इस्टेट दादूनेच घेतलेली आहे ना? तसे वडील संतापले आणि म्हणाले, दाखवा बघू दादूचं नाव. तुम्ही आमचे घर फोडायला आलात का काय? दादूच्या नावावर 1 एकर जमीन आहे. त्यावर त्याच्या बायका मुलांनी कसेही चालवावं. आम्हाला त्याचा 1ही गुंठा नको. बाकी मिळकतीत त्याचा काडीमात्र संबंध नाही. कोणच ऐकायला तयार नव्हतं. तुरुंगातला महादू म्हणाला, दादूला तर कुठं मुलगा आहे हो. म्हणूनच त्याने स्वतःसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्यांना बोलायला जागाच राहिली नाही. त्याचं खाल्लं मीठ जगण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल राग वाटत नाही, पण आता उठा, असं महादू म्हणाला. दादूच्या बापाचं आणि भावाचं रूप बघून गावकरी अचंबित झाले. नाईलाजानं अपमान सहन करत ते आपापल्या घरी निघून गेले. बापाने दादूच्या बायका मुलांना घराबाहेर काढलं. गावातच दादूच्या एका मित्राच्या घरी रिंकू आणि तिची आई राहू लागली. एकेकाळी सोन्याच्या धुरात वावरणारी मुलगी, गावी आलं की इथं ठेव की तिथं ठेव अशी करणारी विधवा बहीण, मुंगळ्यासारखे चिकटणारे भाऊ आणि वडील, आशिडच्या धुरात घरच्यांसाठी बापाने उभी हयात घालवली. मिळवलेले तेवढे पैसे घरी दिलं, पण करोडो रुपये ज्यांच्यासाठी खर्च केले त्यांनी पाठ फिरवली. रिंकूला खूप वाईट वाटत होतं. डोळे पाणवायला लागले होते. बाप होता तोपर्यंत घर, त्यांचे रूप वेगळंच होतं. माणसं इतकी नीच असू शकतात, जनावरांच्या काळजाची असतात. रिंकूचं डोकं भणभणायचं.
पण इलाज नव्हता. तसेच ती सहन करत होती. तिला सहन करून राहावं लागत होतं. तसंच तिला ऐकावं लागत होतं. माझा बाप आम्हाला उघड्यावर सोडणार नाही असं तिला वाटत होतं. रिंकूने ठरवलं, जमिनीचे पेपर्स काढून तर पाहूया. 2-3 महिने असेच गेले. रिंकूने काही कागदपत्रे जमा केली आणि मग सरपंचांना फोन केला. रिंकू ऑफिसला आली. ती सर्व कागदपत्रे पाहिली, पण सर्व मिळकती त्यांच्या नावावर होत्या. 25 एकर जमीन, 5000 चौरस फुटाचा भव्य बंगला, पण कुठेच दादूचे नाव त्यामध्ये नव्हते. सर्व मिळकती घरच्यांच्या नावावरच. नाइलाजानं मी रिंकूला म्हटलं, आपले काही चालेल असे वाटत नाही, तरी पण एकदा खरेदी दस्त काढून पाहूया. आठवडा कसा तर गेला. सर्व दस्त काढले, पण दादूचे नाव कुठेच नव्हते. आता मात्र पुरता नाईलाज झाला होता. रिंकू आणि तिची आई निराश होऊन घरी गेल्या होत्या. पण मला राहत नव्हतं. शंका ही होती की दादू अशी करणार नाही. दादूचे शिक्षण कमी होते, पण व्यवहार चतुरपणा जास्त होता. तो फसणं किंवा आंधळेपणाने व्यवहार करणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी रिंकूला बोलावून घेतले. दादू ज्या स्टॅम्प होल्डरकडे जात दस्त करत असे त्याच्याकडे गेलो. त्याला विचारलं तर तो म्हणाला, दादूने प्रत्येक मिळकतीत घरातील व्यक्तींच्याच नावावर करायला सांगत असे. मात्र दरवेळी 100 रुपयाचा स्टॅम्प नेहमी तो नेत असे. स्टॅम्पचे काय करत होता मलाही ते माहीत नाही. आम्ही परत फिरलो. रिंकूला सांगितलं, घरी सर्व कपाटे तपासून बघ. आणखी कागदपत्रे आहेत का? स्टॅम्प कुठे ठेवलेत का? पण काहीच सापडलं नाही. पुन्हा निराशाच पदरात आली. दिवस असेच निघून जात होते. रिंकूने जॉब करायचे ठरवले. आई घरी होती. गावकरी मदत करत होते. माझं मन साशंकच होतं. मला झोपच येत नव्हती. खूप अस्वस्थ होतं. 8 दिवसांनी पुन्हा रिंकूला बोलावून घेतले. केरळला दादू कोणाकडे जात होता चौकशी केली, पण रिंकूला काहीच माहीत नव्हतं. तिने एका गिऱ्हाईकाला फोन लावला. त्याने सांगितले, दादू काहीही करताना सुब्रमण्यम वकिलाचा सल्ला घेत असे. तुम्ही इकडे या, आपण त्यांची गाठ घेऊ. मी ई-पास काढला. रिंकूची आई, मामा आणि मी असे केरळला गेलो. सुब्रमण्यम वकील एकदम सिनियर वयस्कर, त्यांच्याकडे गेलो आणि आश्चर्यच घडले. वकिलांकडे सर्वच पेपर तयारच होते. दादूने सर्व मिळकती घरातल्या लोकांच्या नावे केल्या होत्या, पण दरवेळी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करारपत्र करून घेतले होते. त्यात दादूचे पैसे घातलेत व या मिळकतीच्या खऱ्या अर्थाने दादूच आहे. मात्र हे बेनामी व्यवहार आहेत असे स्टॅम्पवर लिहिलेले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. रिंकूला यातलं काहीच समजत नव्हतं. मी इतकंच सांगितलं, आता काळजी नको, आपण जिंकलोय. गावी परत आलो. सरपंच, पोलीस पाटील यांना बोलावून घेतलं. सर्व प्रकार सांगितला. सरपंच आश्चर्यचकितच झाले. म्हणाले, आता सांगतो एकेकांना. पुन्हा बैठक बसली. सरपंचांनी सर्व कागदपत्र दाखवली. सरपंच म्हणाले, या मिळकतीमध्ये तुमचा काही एक संबंध नाही. सर्व मिळकती दादूच्या वारसांना जाणार आहेत. तरी वडील, बहीण ऐकनात. ते म्हणाले, हे सर्व खोटं आहे. आमचे स्टॅम्प नाहीत, आमच्या सह्या पण नाहीत. या 2 दिवस गेले. मग रिंकूला सांगून कलेक्टर आणि SP कडे तक्रार केली. कलेक्टरने बोलावले. 10 दिवसात रिंकूला ताबा द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल. कलेक्टरच्या आदेशावर
सर्वांचे चेहरे काळवंडले. कागदावर सह्या करून गप गुमान ते निघून गेले. 4-5 दिवस असेच गेले. 6व्या दिवशी पुन्हा बैठक बसली. सरपंच, पोलीस पाटील, गावकरी हजर होते. दादूचा बाप खाली मान घालून बसलेला. विधवा बहीण जमीन टोकरत बसलेली होती. महादू आबाळाकडे बघत विमनस्क होऊन बसलेला. भाऊजया आतच होती. सरपंच म्हणाले, काका, घर आणि जागा कधी खाली करताय? तसा बाप धाय मोकलून रडायला लागला. दादू किती चांगला होता, तो किती उदार होता, त्याला मी लहानाचा मोठा कसा केला वगैरे सर्व काय काय तो बोलू लागला. सरपंच म्हणाले, काका, स्वतःच्या पोराला जाळायला जागा दिली नाही, इतकं उपाट काळीज बापाचं असू शकतं? दादू गेला. उणे पुरे 4-5 दिवस झाले नाहीत तोवर तुम्ही सगळ्या मिळकतीचे मालक झाला. त्याची बायको पोरांना घराबाहेर हाकलून दिलं, त्यांना देशोधडीला लावलं. करोडोपती बापाची मुलगी गावातच भाड्याने राहिली. तुमच्याकडे 1000 वेळा याचना केली, पण तुम्हाला जरा सुद्धा पाजर फुटला नाही. आता रडून तर काय उपयोग? जमीन जुमल्याच्या लोभात तुम्ही आंधळे झालात. स्वतःच्या लेकराचं वाईट वाटलं नाही. आशिडमध्ये काम करून त्याचे इस्टेट मिळवली. या इलाक्यात तुमच्या घराचं नाव त्यानेच केलं. आशिडमुळे त्याला कावीळ झाली, पण याची जाण तुम्हाला कधीच आली नाही. तो गेल्यावर तर सारं संपलंच. ज्यासाठी केलं तीच माणसं उलटली. आता तुमची पण वेळ निघून गेली आहे. उचला का बाळ, व्हा चालते. तुमची जी घरची मिळकत आहे ते रामाचं राज्य करा. तसा महादू उठला. सरपंचाच्या पाया पडू लागला. गयावया करू लागला. सरपंच म्हणाले, माधू लेका, तू तर तुरुंगात दिवस काढलेत. दादून तुझ्या बायका पोरांना सांभाळलं, इतकं की त्यांना कधी एकटेपणाच वाटला नाही. तुला तुरुंगात सुद्धा दादू मटणाचा डब्बा पोचवायचा. दरवेळी 4-5 हजार रुपये देऊन यायचा. अरे, तुझी सुद्धा बुद्धी पालटली. एवढ्यात दादूची विधवा बहीण पुढे आली. तीही सरपंचांना विनवणी करू लागली. सरपंच म्हणाले, अगं अक्का, तुला तरी कळायला पाहिजे होतं. रामा महिनाभराचा असताना तुझा पती वारला. तू इथंच राहिली. दादूने तुला घरची मालकीन केलं. रामाला लहानाचं मोठं केलं. पोटच्या मुलापेक्षाही चांगलं सांभाळलं. तुला कधी रोजगार करू दिला नाही. तुझ्यावर विश्वास ठेवला. 70 लाखाचं घर बांधलं. दादू गेल्यावर तू सगळं विसरलीस. आता वेळ गेल्यावर रडून काय उपयोग आहे? उठ, बोऱ्या बिस्तर गुंडाळ, आता इलाज नाही. महादू आणि बाप उठले. धाय मोकलून रडू लागले. रडत रडत सामान भरू लागले. 1-1.5 तासात झाला असेल. निम्म अर्ध सामान भरलेलं असेल. एवढ्यात रिंकू तेथे आली. तिने सरपंचांना सांगितलं, थांबवा हे काका, मेलेल्यांना मारून काय उपयोग आहे? ही सगळी जण मागतकरी होती, तशीच राहतील. माझा बाप देणारा होता, उदार आणि दिलदार होता. आम्हाला तोच वारसा त्यांनी दिलाय. त्यांनी चूक केली म्हणून आपण करायला नको. या प्रत्येकाला 4-4 एकर जमीन द्या. राहण्याकरता घर द्या. त्यांना बाहेर काढलं तर माझ्या बापाला वाईट वाटेल. त्यांनी कधी कुणाला दुखावलेलं नाही. आम्हा दोघींनाही किती जमीन लागणार आहे. आणि हो, माझ्या लग्नाची काळजी करू नका. माझ्या बापानं त्याची तजवीज करून ठेवलेली आहे. रिंकू धडाधडा बोलत राहिली. सरपंच आणि पोलीस पाटील यांचे डोळे विस्फरले. सगळे गप्प झाले. दादूच्या लेकीचा उदारपणा पाहून सारं गाव गहिवरलं.
सरपंच म्हणाले, शाबास पोरी शाबास, जिगरबाज बापाची लेक म्हणून तू गावाला तुझा कायम अभिमान वाटेल आणि आज दादूच्या आत्म्याला पण खऱ्या अर्थानं शांती मिळेल. धन्यवाद.